केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। 2 शिक्षकांवर 7वी पर्यंतचा भार। कुंभेझरी शाळेत शिक्षणाचा खेळ खंडोबा पुकारला। जिवती तालुका प्रतिनिधी। जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सध्या गंभीर शिक्षक टंचाईचा सामना करत आहे। वर्ग 1 ते 7वी पर्यंत असलेल्या या शाळेत एकूण 185 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थी संख्येनुसार या शाळेत वास्तविक 5 शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे। मात्र सद्यस्थितीत केवळ 2च शिक्षकांवर 1 ते 7वीच्या 7 वर्गांना शिकवण्याची संपूर्ण जबाबदारी आली आहे। उर्वरित शिक्षकांपैकी मुख्याध्यापक व इतर 2 शिक्षक हे बीएलओ म्हणून काम करत आहेत। पालकांमध्ये चिंतेचे वातावरण। शाळेत भाषेचे शिक्षक उपलब्ध नाहीत। 2च शिक्षक असल्याने ते 7ही वर्गांतील विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने शिक्षण देणार आणि कोणते विषय शिकवणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे संपूर्ण पालकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे। कुंभीझरी येथील या शाळेने यापूर्वी अनेक उपक्रम राबवून जिल्हा व तालुक्यात नाव कमावले आहे। तसेच येथील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश मिळवले आहे। मात्र आता शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। बदलीच्या राजकारणामुळे नियोजन शून्य। मिळालेल्या माहितीनुसार जिवती तालुक्यातील गेल्या वर्षी 12 शिक्षकांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली होती। त्यानंतर ती बदली रद्द झाल्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दाखवून सामान्य नागरिकांना खुश केले होते। परंतु अनेक राजकीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काही शिक्षकांनी आपली झालेली बदली रद्द करून पुन्हा त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतली। यामुळे शिक्षण विभागाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र तालुका पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत दिसत आहे। शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा। एका आठवड्यामध्ये शाळेला शिक्षक न दिल्यास गावातील सर्व पालकांच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री जयंत बोतावळे यांनी दिला आहे। सर्वात मोठी या कुंभेझरी शाळेची एवढी मोठी दुरवस्था आहे। एकेकाळी ही पीएम श्री शाळा आहे आणि पीएम श्री शाळा असून सुद्धा या शाळेला पटसंख्या 118 किंवा 185 पटसंख्या असून या शाळेमध्ये 5 शिक्षक होते। 5 शिक्षकापैकी 3 शिक्षक बीएलओ आहेत आणि 2 शिक्षक जे होते ते मेडिकलवर आहेत, मेडिकल रजेवर आहेत। आणि आमच्या इथले बीडीओ साहेब म्हणतात की पटसंख्या आहे तेवढे शिक्षक आम्ही तुम्हाला पाठवलेलो आहेत। बीडीओ साहेब, तुमच्या लेकराचा जेव्हा वाटोळा होईल तेव्हा तुम्हाला कळेल। आम्ही हे राजकीय भूमिका घेत नाही, आम्ही पालक म्हणून, पालक वर्ग म्हणून बोलतो। या शाळेचा एक शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून बोलतो। मला जर राजकीय भूमिका मी काही कुठलीच घेत नाही, तरी बीडीओ साहेबाला आमच्या हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला शिक्षक द्यावं। जे 7व्या वर्गापर्यंत आहेत कमी निदान तरी 5 शिक्षक द्यावं। आमच्याकडे जे शिक्षक आहेत त्या जे चांगले शिक्षक, आमचे कर्तृत्ववान शिक्षक आहेत, त्यांना तुम्ही बीएलओ म्हणून पाठवलात, त्यांना दिवस रात्र त्या बीएलओचे कामं दिलात आणि दुसरे जे शिक्षक आहेत इतर शिक्षक सुद्धा तुम्ही भरती करत नाही। अशी जर समस्या जर झाली तर नक्कीच आम्ही 2 दिवसामध्ये शाळा बंद करू आणि बीडीओ साहेबाच्या बीडीओ कार्यालयावर आम्ही नक्कीच मोर्चा काढू। या शाळेमध्ये त्याच्यामध्ये 3 शिक्षक बीएलओ आहेत आणि 2 शिक्षक हे मेडिकल रजेवर सुट्टीवर आहेत। आजच्या तारखेला इथे एकही शिक्षक नाही। पीएमसी शाळेमधून आम्ही एक शारीरिक शिक्षक म्हणून आम्ही एक झालेला नावाचा आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांची रिपोर्ट करून आम्ही शिक्षक म्हणून नेमलेला आहे। तो शिक्षक एवढी शाळा सांभाळतो, एक 1ल्या वर्गापासून 7व्या वर्गापर्यंत शाळा सांभाळतो। सरकार खरंच आम्हाला न्याय देईल का आमच्या लेकराचं भविष्य बर्बाद करेल का आम्हाला दुसरा काही पर्याय करावं लागेल? त्याच्यावर सरकारी नक्कीच थोर निर्णय घ्यावा, नाहीतर आम्हाला शाळा बंद करावी लागेल। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।